सुमन शिंदे and औरंगाबादचा संभाजीनगरचा प्रतीक लाड. परत एकदा दादा, सुमन, पार्थ, प्रतीक आणि विशाल दादा, खूप खूप स्वागत. एकदा जोरदार टाळ्या. बॉईज टूचं पर्व आपण जाणून घेणार आहोत. बॉईज टूची ठरल्याप्रमाणे जी बॉईजची गाणी धमाल झाली, सिनेमाही कमाल होता. आजही सिनेमा लागल्यानंतर परत परत बघावंसं वाटतं. ज्याच्यात अनेक संदेश होते, सामाजिक बांधिलकी पण होती, मैत्री होती. तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे, त्याच्याबद्दल जास्त बोलायला नको. बॉईज टू हा काय असणार, कसं असणार, मला फक्त एक आठवतं जे मी विशाल दादांना थोड्या वेळात विचारणार आहे. बॉईजचा बॉईज टू आणि तोही सुपर हिट. एकदा जोरदार गाड्या आपण सगळ्यांनी बघितल्या. आणि बॉईज यांना पंख फुटली आहेत, हे आता हवेत दिसत आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर तिथपर्यंत आले आणि परत बॉईज टूची धमाल सुरू झाली. गाणी धमाल आहेत, ती आपण ऐकणारच आहोत. पहिला प्रश्न मी तुम्हा तिघांना विचारणार आहे की बॉईजची सुरुवात झाली, भरपूर यश, प्रेक्षकांचा भरभरून प्रेम. बॉईज टू जेव्हा आला आणि परत सगळं कास्टिंग सुरू झालं, काय विचार होते डोक्यात, काय काय गंमत होती, काय काय धमाल होती, पायाला किती वेट्स लावले होते, वर्कशॉप कसे होते, काय मेहनत होती, जरा पार्थ. आमच्या बॉईज वनच्या सक्सेस पार्टीला बॉईज टू अनाऊन्स झाला आणि त्याच रात्री मी एकटाच आमच्या हॉटेलच्या रूममध्ये गेलो, मोबाईल असा ठेवला आणि मी माझी टूची ऑडिशन सुरू केली. विशाल सर नमस्कार, मी पार्थ भालेराव, माझी उंची इतकी चालेल ना वगैरे वगैरे अशी त्यांना सगळी ऑडिशन दिली. आणि विशाल सरांचा मेसेज आला की विचार करून सांगतो, शॉर्टलिस्ट असं तर भेटू. ओके, असं आम्ही तिघांनी खूप स्ट्रगल केलं बॉईज टूसाठी परत एकदा. आणि सर थँक्यू, आम्हाला परत कास्ट केलं आम्हाला. सो नाही, ॲक्च्युली खूप छान स्टोरी होती बॉईज टू. जेव्हा आम्हाला कळलं की आता आपण बॉईज टू पण करणार आहोत, सो कारण वनच्या अख्ख्या प्रोसेसमध्ये खूप मजा आलेली आम्हाला सगळ्यांना. आणि ते ऐकून बऱ्यासाठी वाटलं की आम्हाला परत तशी मजा आता करायला मिळणार होती. आणि अजून वेगळी कास्ट आमच्याबरोबर असणार होती. ओंकार भोजने ॲड झालेला तुमच्या वेळेला, सोहम काळोखे ॲड झालेला. सो हे सगळे आमचे अजून 2 मित्र जॉईन झाल्यावर तर अजून खूप धमाल झाली. 3 नवीन हिरोईन्स आल्या आणि असे सगळे खूप मोठी आमची गँग तयार झाली, बॉईज गर्ल्स सगळ्यांची मिळून. आणि अजून जास्त धमाल त्या मेकिंगमध्ये झाली. सो खूप कमाल एक्सपिरियन्स होता तो सगळा. वर्कशॉप वगैरेबद्दल प्रतीक सांगेल. वर्कशॉपमध्ये म्हणजे बॉईज वनचं जेव्हा वर्कशॉप झालं तेव्हा आम्ही तिघेच होतो. जसं आत्ता पार्थ बोलला की बॉईज टूला नवीन अजून कास्ट ॲड झालेली आमच्यासोबत. आणि बॉईज टूचं वर्कशॉप खूप मोठं झालं होतं, जवळपास 2 भागांमध्ये होतं. 1 महिन्याचं वर्कशॉप झालेलं. आणि वर्कशॉप मोठं झालं याच्यामुळे, कारण बॉईज वनला एवढं यश मिळालं आणि त्यानंतर सगळ्यांना असं वाटलं असेल की आता काय सोपं आहे ना, एक त्यांचा हिट सिनेमा झाला तर आता दुसरा पण काय त्यांच्यासाठी इझी आहे. पण प्रेक्षकांच्या अपेक्षा पण तेवढ्याच वाढलेल्या आणि आमच्या सगळ्या टीमला खूप टेन्शन होतं कसं करायचं, कारण खूप मोठी गोष्ट होती. परत सिक्वल मोस्टली असे जास्त हिट होत नाहीत, त्यामुळे एक तर आम्हाला खूप टेन्शन होतं. आणि ते डे वनपासनं टेन्शन सरांच्या आमच्याही डोक्यात होतं. त्यामुळे आम्ही खूप 0पासून स्टार्ट केलेलं. जसं की विशाल सर नेहमी बोलतात की आत्ता बॉईज 3 सुरू आहे, तरीसुद्धा जेव्हा केव्हा बॉईज करतो आम्ही तेव्हा तो आमचा पहिलाच पिक्चर आहे असंच म्हणून करतो. आणि आम्ही सगळी टीम 0पासून स्टार्ट करतो. त्यामुळे प्रत्येक फिल्मला आमचे वर्कशॉप होतात. आणि बॉईज टूच्या वेळी पण जेव्हा वर्कशॉप झाले तेव्हा एकांकिकेसारखे वर्कशॉप असतात, म्हणजे स्क्रिप्ट रिडिंग असतं, वेगवेगळे आम्हाला स्किट परफॉर्म करायला लागतात. पण बॉईज टूच्या वेळेस तर अजून काय काय उपक्रम झालेले की पार्थ आणि सुमन आणि ओंकार भोजने त्यांच्या पायाला वेट बांधलेले, कारण त्यांचा वॉक तसा तो चांगला व्हायला पाहिजे. आणि हे खूप असं नवीन होतं आणि हे जवळपास 15-20 दिवस ते सगळे प्रॅक्टिस करत. मला नाही बांधले कारण माझा वॉक चांगला होता तेव्हा. पण नाही, मजा आलेली. त्यांनी अंगावरच वेट वाढलं. हां, तर अशी ती धमाल मजा आली. आता सुमन तुला हां प्लीज.
नाही, आज पण जेव्हा लोक विचारतात की बॉईज 3 करताय तुम्ही, तर तुम्हाला नर्वसनेस आहे का किंवा तुम्ही घाबरलाय का, तर त्याचं उत्तर एकच आहे की आम्ही नर्वस किंवा आम्ही ते भीती घेऊन नाही बसत. आम्ही रिस्पॉन्सिबल आहे म्हणून आम्ही ते वर्कशॉप आणि ही सगळी प्रोसेस परत एकदा त्याच जसं आम्ही बॉईज 1 केला होता तेवढीच मेहनत किंवा त्याच्यापेक्षा खूप जास्त मेहनत आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळेच वर्कशॉप आणि ही सगळी प्रोसेस आम्ही कॅरी ऑन करतो. आणि तुम्ही आज जर ट्रेलर वगैरे बघितला असेल तर तुम्हाला ते कुठेतरी जाणवत असेल की ॲक्टर्सच नाहीत तर टेक्निशियन्स वगैरे सगळेच तेवढी मेहनत घेत आहेत. आणि आमचे DOP सर योगेश कोळी सर त्यांनी पण खूप छान आम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. आमचे चेहरे छान बरे दिसलेत जरा. तर बॉईज 3 नक्कीच येतोय 16ला, तर प्लीज नक्की बघा. बरोबर आहे, मॅच्युरिटी बोलतीये, जोरदार टाळ्या, क्या बात आहे. आणि त्या बर्फात सुमंत हे गाणं शूट करत होता, रोमॅन्टिक गाणं. काय म्हणजे तेव्हाची काय परिस्थिती होती जरा सांगा. म्हणजे कसं म्हणजे रोमॅन्टिक गाणं तर आहे, इतकं सुंदर त्याला संगीत आहे, विशाल दादा समोर आहेत. काय अनुभव का होता सांगा. ॲक्च्युली शोना गाण्याचा किस्सा असा आहे की तेव्हा गाणं आलं नव्हतं तोपर्यंत. जेव्हा मी हे गाणं खरं शूट केलं तेव्हा आमच्याकडे कोरिओग्राफर पण नव्हतं तिथे कोणी लडाखमध्ये, आणि गाणंही आलं नव्हतं. तर आम्हाला विशाल दादा फक्त एवढं सांगायचं की तुम्ही त्या डोंगरावर चढा, असं काहीतरी एक स्टेप करा, तिला तू असं काय ते सालसा वगैरे सारखं असतं ते अशी खाली पडते, मी तिला धरतो. तर आम्ही फक्त एवढंच केलं. तुम्ही गाणं बघाल तर काही एक स्टेप नाही गाण्यात, आम्ही रॅन्डम काही केले. पण त्याच्यानंतर जेव्हा गाणं आलं ते दिसायला एवढं सुंदर दिसलं, कारण ते गाणं एवढं छान होतं की ते लोकांना खूप आवडलं. आणि ते ॲक्च्युली कळालं नाही लोकांना, आणि आम्हालाही नंतर कळालं नाही. आम्हाला असं वाटलं की आम्ही ते गाणं कुठेतरी इमॅजिन करतच ते शूट करत होतो. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता. क्या बात, जोरदार टाळ्या. काय ऐकलं मी म्हणजे जेव्हा तुम्ही वर्कशॉप घेता तेव्हा हे वेळ आणि परत अवधूतदादा प्रेझेंटर म्हणून परत आशीर्वाद, परत बहारदार अशी गाणी, उत्तम संगीत, उत्तम अभिनय, लोकांचा प्रतिसाद. एक बॉईज 2 करताना मनात अशी थोडी भीती होती, कारण प्रेझेंटर तर आहेत आपले, निर्माते तुमच्यासोबत आहेत, प्रेझेंटर दादा आहेत, पण एक दिग्दर्शकाच्या मनात एक थोडीशी हुरहुर असते की काय. तर तेव्हा काय होत होतं, तेव्हा कसं म्हणजे सगळं जुळून आलं. जुळून तर आलंच, पण भीती प्रत्येक वेळी वाटते. कारण जसं जसं सक्सेस होतो तो तशी आपली जबाबदारी वाढत जाते. आणि आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक बॉईज आपला चालला पाहिजे. जो तो बॉईज लोकांना जर आवडलं नाही तर तिकडेच ती शृंखला आमची थांबेल, पण ती आम्हाला थांबवायची नाही. सो तेवढंच टेन्शन असतं, त्याच इंटेन्शननी काम करतो. जसं प्रतीक बोलला की जेव्हा पण बॉईज सिनेमा आम्ही करायला घेतो, मागे किती हिट झाले, मागे 2 हिट झाले हा प्रश्न नसतो. आत्ता हा किती चांगला होईल आणि लोकांना बघायला तो किती आवडेल आणि तो किती लोक किती हिट करतील हाच आमच्याकडे मुद्दा असतो. त्याच्यामुळे आम्ही हिट सिनेमा कधीच नाही म्हणत, आम्ही चांगला सिनेमा बनवतो. आपल्या गाडीच्या अवधूतदादांना प्रश्न. थँक्यू विशालजी, थँक्यू. विथ ग्रेट पॉवर्स कम्स रिस्पॉन्सिबिलिटीज. बरोबर की नाही मित्र हो. अवधूतदादा, मला माहिती की इतका सुंदर एक परिवार जमला आहे. बॉईज 2चा जेव्हा परत तुम्ही प्रेझेंटर म्हणून आला, गाणी पण अप्रतिम झाली, तोडफोडवरती लोकांनी धमाल तोडफोड केली, डान्स केला. सुवर्णा काळे ज्यांच्यावरती चित्रीकरण केले त्या आल्यात, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. दादा, हे सगळं तुम्ही पाहत होता, काय मनात चाललं होतं? काय मनात चाललं होतं असं नाही, मला मजा येते एकंदरीत. काय आहे की आम्ही आता टीम सगळी जी जमली आहे ना, आमच्यासाठी आज किंवा ज्यावेळेला 16 सप्टेंबरला तुमच्यासाठी बॉईज 3 लोकार्पित होईल, आमच्यासाठी तो दिवस बॉईज 4ची सुरुवात असणार. आमची मजा त्या दिवशीपासून सुरू होते. आणि मग मला हा गुलाबजाम मला जे काय सांगतो, मला बॉईज 2 म्हटल्यानंतर अजून पोटात गोळा काय येतो माहिती. म्हणजे हा बऱ्याच पडद्यामागच्या गमती सामान्य लोकांना किती इंटरेस्टिंग असतील मला माहीत नाही, पण युजली आता त्यांचं जे शोना गाणं जे आहे ते पण शूट, मी सांगतो तू शूट करून ये, मी बघतो, नंतर मी गाणं बनवतो बघून.
त्यावेळेला बिचारे लिपसिंग पण काही नाही का कुठलं तरी दुसरं गाणं वाजवून शूटिंग करून घेऊन येतात. मग ह्याच्या डोक्यात ते दुसरं गाणं बसलेलं असतं, त्याला मी कितीही गाणी दिली तरी याला ती आवडतच नाहीत वगैरे खूप खूप. तर त्याच्यामध्ये मला बॉईज 2ची आठवणारी गोष्ट असेल तर त्याच्यामध्ये एक ट्रॅक आहे घाल घाल नावाचा. म्हणजे सुरुवात जिथे ओपन होतं ना तिकडं धाकाडा 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 आणि विशाल शेठ आले म्हणजे दादा त्याचं ओपन होतं गाणं आणि पहिलं ना मारामारी वेगवेगळा धाबाधब मारतायत हे लोक डाब हे ते. म्हणलं अच्छा अच्छा म्हणलं आपण लिहून घेऊ गाणं काहीतरी छान. नाही नाही मला शब्द नको मला शब्द नकोच आहेत गाण्यात. म्हटलं बरं मग आपण ट्यून बनवू काहीतरी. मला मला ट्यून नको आहे मला. म्हटलं तुला ट्यून नको चाल नको आहे शब्द नको गाणं पाहिजे गाणं पाहिजे. आता ही काय डिमांड आहे का. मग तसा मग मी नुसताच ट्रॅक बनवतो नुसतं रिदम धाकाडा 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 धाका 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 धाकाड हे घाल 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 हे घाल आपण म्हणतो घाल मारामार एक घाल झालं ते आपलं एक घाल शब्द घालायला दिलं ते माझं नशीब. पण अशी सगळी विषयांच्या डिमांड्स असतात सगळ्या आणि त्या पूर्ण करताना नाकी 9 येतात. खरं तर मला तर ह्या मुलांची गंमत वाटते की आत्ता पण बॉईज 3मध्ये येतात त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. पण जी ट्रॅव्हल सॉंग्स आहेत ती बिचारी ह्यांनी ऐकलेलीच नाही. आत्ता नंतर ऐकली असेल चोरूक माहीत नाही पण शूटिंगच्या वेळेला तर ऐकलेलीच नाही त्याच्यानंतरच कंपोज झाली आहेत. अशी गंमत आहे. आणि अर्थात ते तोडफोड गाणं पण ते मला वाटतं ऋषिकेश कोळी आणि ह्यांनी मिळून दिलं होतं का ऋषिकेश कोळी त्यांनीच दिलं होतं. मग ते शब्द आले ते वेगळेच होते काहीतरी त्यातनं चाल मग मुग्धानी गायलं. मग मुग्धाला म्हटलं असं नाही पण वेगळ्या पद्धतीने गाऊ. आणि ते ओल्ड स्टाईल गाणं एक गोल गोल केक त्याची क्रीम आणि मग पोटात गोळा हा शूट कसं करतो. पण मग अर्थात सुवर्णाबाई त्याच्यामध्ये आल्या त्यांनी त्यांची जादू फिरवली पडद्यावरती आणि सोबतीला आमचे गिरीश कुलकर्णी ते एकदम चकाचक दिसलं गाणं. मजा आली बघताना आम्हाला सुपर हिट गाणं. जेवढे महिला वर्ग आले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या कारण जेव्हा घरात भांडण होतं तेव्हा तोडफोड हे गाणं लावलं जातं. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी क्या बात आहे. जेव्हा तुम्ही सगळं सांगत आहात आम्हाला तेव्हा बॉईज 2 हा सिनेमा तुम्ही केलेले सगळी जी कामं आहेत ते सगळं दृश्य डोळ्यासमोर दिसतं. अवधूत दादा विशाल दादा नेहमी म्हणतात की कुठलंही गाणं करण्यासाठी त्याला खूप वेळ लागतो. सिनेमा करणं बापरे ही खूप मेहनत आहे आणि मग ते बाळ तुमच्या हवाले करतो आणि मग तुम्ही त्या बाळाला मोठं करतात. या विचारांसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू व्हेरी मच. मी परत तुम्हाला थोड्या वेळानंतर बोलणार आहे. आता बॉईज 2 आज मी कार्डिओ केलेलंच नाही त्यापर्यंत सगळं होणार आहे माझं. बॉईज 2चे आपण इथे गाणी सादर करणार आहोत डान्स सादर करणार आहोत. हे बॉईज 2 आणि लवकरच आज बॉईज 3चा ज्याच्यासाठी तुम्ही वाट पाहत आहात त्याचा म्युझिक लॉन्च इकडे होणार आहे. एक गाणं आलेलं आहे पण आता बाकीची गाणी येणार आहेत बॉईज 3चे. आणि 16 सप्टेंबर रोजी आपल्या सर्वांचा बॉईज 3 जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. परत एकदा सगळ्या कलावंतांसाठी जोरदार टाळ्या. मी परत आपल्याला बोलणार आहे.